अगर आप भी रॉकी टीवी के डीलरशिप लेना चाहते हैं तो दिए गए इस नंबर पर संपर्क करें। हमारा नंबर है 9878740455। जिला पुलिस अधीक्षक विश्व पानसरे ने सभी से अपील की है कि वह अपने त्यौहार इस बात को ध्यान में रखते हुए मनाएं कि किसी भी त्यौहार के दौरान उनके कृत्य से सामाजिक सद्भाव और शांति भंग ना हो। वह मंगलवार 10 सितंबर 2024 की शाम स्थानीय राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह में आयोजित शांति समिति की बैठक में मुख्य मार्गदर्शन के रूप में बोल रहे थे। वहीं विधायक एड आकाश फुंडकर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, वहीं एन अमोल अंधारे तथा गणेश मंडलों के पदाधिकारियों के समयोचित भाषण हुए। वहीं आभार प्रदर्शन पुलिस निरीक्षक पीताम्बर जाधव ने किया। 8 वाजता त्या ठिकाणी किती आवाज होतो त्याचे पंचनामे करून ठरवलेले आहे, परंतु त्याची SOP आहे। उद्या जरी एखादी वाद्य आपण वाजलं तर त्याचा आवाज मोजतो, त्या वाद्याचा पंचनामा वगैरे करतो आणि जो कोणी त्याचा डेसिबल लिमिट क्रॉस करेल त्याच्यावर खटला कोर्टामध्ये पाठवावा लागतो आणि माननीय कोर्ट त्याच्यामुळे पुरावे त्याला ऑथेंटिक असतात, त्याला निश्चितपणाने शिक्षा होते। मंडळामध्ये त्याचं मंडळाचं रजिस्ट्रेशन वगैरे कॅन्सल होण्यापर्यंत सगळ्या गोष्टी होत असतात, शिक्षाही होऊन जाते पदाधिकाऱ्यांना। त्याच्यामुळे पोलीस आजपर्यंत पोलीस जनतेच्याच बाजूने असतात, पोलिसांचा विरोध झाला असतो। आपल्याच लोकांचा सण आहे, आपण हे करतो, परंतु आता त्याला इतकं आज वेगळ्या पद्धतीने आपण पुढे जायला लागलेलो आहे की त्याला लेझर आणायला सुरुवात केली। ऐकायचीच नाही कोणी, आपली मानसिकता सगळ्यांनी ठेवलेली आहे। आवाज मुद्दाम जास्त ठेवायची अशी मानसिकता ठेवलेली आहे। माननीय आमदार साहेबांचं शांतता समितीचे स्वागत करतो। तर त्या मंडळावाल्यांवर कोणाचा 17वा नंबर 18वा नंबर त्या माध्यमातून 17वा 16वा 17वा नंबर वाला जास्तीत जास्त सुसाळजोगपर्यंत येतो व त्या माध्यमातून इतर जे मंडळ आहेत त्या मंडळांना आपल्या मेन रोड पर्यंत देखील सुसाळजोगपर्यंत जाता त्यांना येत नाही। म्हणून समयचं बंधन ठीक आहे, मोठा मंडळ असेल त्याला जास्त वेळ द्या, परंतु समयचं बंधन आपण या ठिकाणी ठेवावं, त्या माध्यमातून आमच्या छोट्या मंडळावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची विनंती देखील या प्रसंगी आपल्या सर्वांना सर्व मंडळाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला करतो। गणपती महाराज निश्चित रूपाने आपला याही वर्षी पुन्हा गोविंदाने हिंदू मुस्लिम एकतेच्या माध्यमातून याही वर्षी आपला गणपती उत्सव साजरा होईल। ज्याप्रमाणे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे त्यापेक्षा जास्त जबाबदारी आपली सर्वांची आहे। जोपर्यंत बैठकीला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे आदरणीय SP साहेब, आदरणीय पानसरे साहेब, आमच्या उपस्थित आदरणीय ॲडिशनल SP थोरात साहेब, आदरणीय SDO साहेब, पोलीस सर, आदरणीय CO शेळके साहेब, आदरणीय DSP थोरात साहेब, माझ्या समोर बसलेले सर्व सन्माननीय शांतता कमिटीचे सदस्य, सर्व गणेशोत्सव मंडळांचे सर्व सदस्य, पदाधिकारी आणि माझे बंधू, आजची शांतता कमिटी पुन्हा आपली या 4-5 दिवसात 8 दिवसात पुन्हा होते आणि खरं तर त्या दिवशी मी बोललो होतो की फार लवकर होते, पण आज खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्याचे SP आपल्यामध्ये उपस्थित झाले। ही शांतता कमिटी दरवर्षी आपण घेत असतो, यामध्ये सर्व मंडळ, सर्व शांतता कमिटीचे सदस्य, सन्माननीय माजी आमदार श्री सामंत साहेब, माझे SSP अशोक थोरात साहेब, SGO खामगाव साहेब, SGO खामगाव साहेब, CO साहेब, माझे सर्व पोलीस अधिकारी, उपस्थित सर्व शांतता कमिटी सदस्य आणि उपस्थित खामगावमध्ये माझ्या बंधूंनी, सगळ्या भक्तांनी आता इतकं बोललंय की आता मला बोलायला काही स्कोप राहिला नाही। मी तुझं जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला बोल करणार नाही जास्त मी, फक्त एवढं सांगतो की मला तुम्हाला कायदा जो असतो, कायदा निर्जीव असतो, तो आपण राबवतो सजीव माणसांवरती। सजीव माणसांना संवेदना असतात, क्रिया प्रतिक्रिया हे असतं, तो बोलतो, तो रिॲक्ट होतो, कायदा फक्त ऍक्ट होतो एका बाजूने। त्यामुळे आपण जेव्हा कायदा हातात घेतो तेव्हा आपण 10 विचार करावा, सामंजस्यानं आपण हा प्रश्न सोडू शकतो। कोणताही प्रश्न, 2 लोकांमधला वाद असेल किंवा आता सगळे म्हणले डीजे बद्दल फारच भाव झाला, डीजेला बंदी काही घातलेली नाहीये,
किंवा पी आय साहेबांनी घेतलं किंवा जवाहर साहेबांनी घेतलं नाही. डिजेला 2000 साली सुप्रीम कोर्टात मान्य झालेली आहे. जिथे रेसिडेन्शियल झोन आहे त्या झोनमध्ये 75 डेसिबलच्या वरती आवाज गेला की त्याच्यावरती कारवाई करायची असं माननीय सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे. आणि त्याचं पालन आम्हाला करावं लागतं, त्याचा आमच्यावर कारवाई होतो. तर मी तुम्हाला आता जे बोलतो ज्या आवाजात बोलतोय तुमच्याशी तो जवळपास 75 डेसिबलच्या पुढे आहे. आज बाहेर असेल 10% आज बाहेर. त्यामुळे डीजेला ऑटोमॅटिकली बंदी आहे की मी घातली किंवा कोणी घातली असं नाही. गेल्या 24 वर्षापूर्वीच बंदी झालेली आहे. आणि याच्यामध्ये सामंजस्याचा एक भाग आहे महत्वाचा. कोणाची परीक्षा असते लहान मुलाची, एखादा पेशंट अत्यवस्था असतो. सन्माननीय माझी आमदार साहेब म्हणले की त्यांच्या काही ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, प्रत्येक हे आहेत, त्यांना का आपण त्रास द्यावा. तर डीजेच्या आवाजाने खिडक्या तावदानं हादरतात, अक्षरशः माणसाचं हार्ट हादरतं. माणसं त्यामुळे मृत्युमुखी पडलेली आहेत. कानाचे पडदे फाटतात, सगळं होतं, आयसाईटवरती परिणाम होतो. लेझर कशाला पाहिजे कृत्रिम गोष्ट आपल्याला. पाश्चात्य देशामध्ये ज्या गोष्टी नियमबाह्य झाल्यात, ज्या गोष्टी मानवी शरीराला वाईट आहेत त्या त्यांनी काढून टाकल्यात, त्या आपल्या इंडियामध्ये आल्या. आपण काय त्यांचा अंगीकार करतोय. हा सामान्यचा भाग आहे. काही सामान्यचा आपल्या अंगी असा आला. त्या दिवशी गणपतीच्या पुढे, गणपती जो बुद्धीचा देवता आहे त्या देवतेपुढे आपण मद्याच्या अंमलाखाली नाचतो किंवा इतर काही गोष्टीचा अंमलाखाली नाचतो. हे चांगलं आहे की आपण विचार करायचा आहे. कायद्याची अंमलबजावणी आम्ही करणारच आहोत. कायदा सगळ्यांना एका दृष्टीने बघतो. त्यामुळे पण तुम्हाला त्याचं नुकसान तुमचं आहे. मी बोलू ना, कायदा निर्जीव आहे, तुम्ही माणसं सजीव आहात ना. तुम्हाला संवेदना आहे, तुम्हाला विचार करण्याची ताकद आहे, विचार करण्याची शक्ती तुम्हाला देवाला दिली. किंवा आपण तुम्ही बघा काय चांगलं आहे किंवा वाईट आहे. खरंच साहेब म्हणाले की आम्ही 4 दिवस थांबू, लग्न झालं की थांबेल, माझ्या सगळे थांबेल, सगळं आम्ही आम्हाला ती प्रॅक्टिस आम्हाला सवय. वी आर ट्रेन, आम्ही ट्रेन होत त्यासाठी. पण तुमचं काय होईल, नुकसान कुणाचं आहे. आणि बघा आता हिंदू मुस्लिम इतक्या म्हणजे 75 वर्ष आपला स्वातंत्र्याचा अमृत काळ आपला. या इतक्या वर्षांचा आपण हिंदू मुस्लिम का बसलोय म्हणजे आपल्यासारखी आपणच का आपण असं बोलतोय. व्यापार उदीम इतर काही गोष्टी सांस्कृतिक कामं यामुळे आपण एकमेकांशी इतके जोडलेले आहोत की आपण एकमेकांची साथ सोडू शकत नाही. एखादं दुकान आहे काही विक्रीचं, तर सप्लायर हिंदू आहे का मुस्लिम हा विचार करतो. जो डीलर आहे आणि जो सप्लायर आहे किंवा जो प्रोड्युसर आहे, समजा प्रोड्युसर हिंदू आहे, सप्लायर मुस्लिम आहे किंवा डीलर जो ट्रेडर आहे तो मुस्लिम आहे, असा विचार करतोय का व्यापारामध्ये. ते व्यापाराचा विचार करतात की माझा धंदा आज बोलतोय. समजलं का. आणि यासाठी आपण सामंजस्य आपल्या अंगी असायला हवं. आणि आपल्या खामगावचं नाव असं का, माननीय आमदार म्हणाले की SP साहेबांनी पहिल्यांदा खामगावबद्दल ऐकून आहे. मी चार्ज घेतला 31 तारखेला रात्री, 1 तारखेला मी खामगावला आलो. पहिली भेट माझी खामगावला झाली. माझ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तुमचा मिरवणूक मार्ग पाहिला मी. अत्यंत आनंद बोर्ड आहेत, बिल्डिंग जवळजवळ आहेत. या शहराला प्लॅनिंगची गरज आहे. या शहराला विकासाची भयंकर गरज आहे. आणि गरज केव्हा होईल, विकास केव्हा होईल, जेव्हा विकास इथे पैसे गुंतवेल. विकासाचे पैसे केव्हा गुंतवेल, इथे शांतता असेल तर.